काय झालं? कॉल लागत नाही. अरे बापरे, तिने फोन स्विच ऑफ तर केला नसेल ना? मी परत कॉल करतो. हाँ कर कर. काय झालं, नाही लागत आहे फोन? दादा तू कशाला डिस्टर्ब करतोयस वहिनीला? ती अपसेट आहे माहिती आहे ना तुला? अच्छा, अपसेट आहे म्हणून निघून जायचं का असं न सांगता? आणि काय म्हणाली होती ती? वेदा नाहीये म्हणून गेली. म्हणजे बाकीचं कोणीच नाही आहे घरात? ऑफकोर्स. अरे ती फक्त वेदाची आई म्हणून या घरात राहते ना. म्हणजे तूच म्हणालास तसं, हो की नाही? हा, आता त्याबरोबर ती इतरांची काळजी घेते, हा तिचा चांगला स्वभाव झाला, हो ना? हो ना. आणि वहिनी इथे नाहीये, पण तू कशाला हायपर होतोय? एक्झॅक्टली. मला सांग, तू मिस करतोयस ना तिला? मिस करत नाही, ती न सांगता गेली ना म्हणून काळजी वाटते मला. अच्छा अच्छा, तुझा इगो हर्ट झालाय. बाबा, इगो कुठून आला मध्ये? इगो नाही असं काहीच. 100% हा मिस करतोय. मी काय मिस करत नाही. काळजी वगैरे काय? बघा बाबा, मी मिस चेहऱ्याकडे बघूनच कळतंय. हो, आपल्यासाठी एवढं धावत पण आलं नाही. बाबा चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या, तू मिस करतोय. मिस करतोय आणि काय? ठीक आहे, करतोय मी मिस. ओके, मी मीराला मिस करत आहे बस. ओके, हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला? तुला काय हसायला काय झालंय आता? म्हणजे मीरा गावाला? तुला माझी मस्करी करायला मज्जा वाटते ना? मीरा, काय हे सगळं? दादा, वहिनीला काय बोलायचं नाही. हा सगळा माझा प्लॅन होता. आणि हो, आता कळलं असेल ना तुला की वहिनी आजूबाजूला नसली तर काय होतं ते, हो ना? सांग सांग तिला, तू तिला मिस करत होतास हे, हा? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.